नमस्कार. आपण जो फोटो पाहत आहे तो आहे वेदमूर्ती चिरंजीव देवव्रत महेश रेखे, राहणार अहिल्यानगर. ह्या मुलाचा फक्त 19 वर्षीय ह्या मेधावी युवकाने शुक्ल यजुर्वेद मध्यदिनी शाखेचे दंड पारायण पूर्ण केले. श्री क्षेत्र काशी येथील मागील 50 दिवसापासून 165 तासापेक्षा जास्त काळ आणि एकाकी म्हणजे ग्रंथ न पाहता चाललेल्या या पारायणाचे अनेक महापुरुष आणि विद्वान साक्षीदार झाले आहेत. मौखिक वैदिक पद्धत परंपरेतल्या 8 विकृतीपैकी दंडक्रम ही सर्वात कठीण आणि सुसंघटित आणि विलक्षण अशी परंपरा आहे. विशेष म्हणजे हे अत्यंत कठीण दंडक्रम पारायण जगाच्या पाठीवर आणि इतिहासात फक्त 2दा झाले आहे. तेही वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी आणि महाराष्ट्राच्या सुपुत्राकडून घडले. याचा खूप अभिमान वाटतो. आणि ते आज मी मोक्षदा एकादशी या दिवशी ही बातमी वाचली. मला अगदी राहवलं नाही. म्हटलं हे आपल्या श्रोत्यांना हे कळलं पाहिजे. श्री क्षेत्र येथे अनेक मान्यवर आणि विद्वत जनाच्या उपस्थितीत दंडक्रम विक्रमादित्य ही पदवी देखील त्याला प्रदान केली जाणार आहे. अतिशय मी नतमस्तक आहे ह्याच्या कार्यापुढे, विद्वत्तेपुढे. त्याचा मोठा तिथे काशीमध्ये सत्कार केला. खूप चांगलं आहे. मला ना मनात कधी हल्ली बिलकुल सुद्धा शंका येत नाही की आपल्या सनातन काळापासून सुरुवात झालेलं सनातन काळापर्यंत राहणार. किती आक्रमणं होऊ दे, किती पैसा धन लावू दे, किती बलप्रयोग होऊ दे, पण सनातन कधीही संपणार नाही. आपण मला ऐकता त्याबद्दल मी खूप आपले आभारी आहे. इंद्राय भागं प्रजापति बोला